नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकाचा आपण अभ्यास करत आहोत। यामध्ये आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाचा विचार केलेला होता। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठ्यपुस्तकातील जी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेत जे 9 प्रकरणं आहेत, एकूण जे 66 पान आपण वर्षभर अभ्यासणार आहोत, त्यातील 9 प्रकरणं आणि या 9 प्रकरणांना जे शीर्षक लाभलेलं आहे ते म्हणजे उपयोजित इतिहास। या उपयोजित इतिहासाच्या अंतर्गत जे 9 प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आता सगळ्यात पहिलं प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। आता पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडील देश आणि खास करून याच्यामध्ये युरोपीय देश। आता जसा आपल्या मनात असा प्रश्न येतो कधी-कधी की इतिहास हा शब्द कसा तयार झाला असेल। या शब्दाला सगळ्यात पहिले कोणी उच्चारला असेल तर इतिहास हा शब्द ग्रीक विचारवंत हेरोडोटस जो 5व्या शतकात होऊन गेला। ग्रीक आणि फारस या 2 देशांमध्ये जे काही युद्ध झाले त्या युद्धाचं वर्णन त्याने ज्या ग्रंथात लिहिलेलं आहे त्या ग्रंथाला त्याने शीर्षक दिलं द हिस्ट्रीज आणि ह्या शीर्षकाखालीच त्याने हा ग्रंथ लिहिलेला होता। म्हणजे इतिहास या शब्दाचा सर्वात प्रथम वापर करणारा हेरोडोटस हा असावा। त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या मनात असा येतो की इतिहास या विषयाची सुरुवात अध्यापनामध्ये कशी झाली असेल। 1737 मध्ये जर्मनीच्या गॉटिंगेन या विद्यापीठाने इतिहास हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात घेतला आणि तिथून इतिहासाची सुरुवात झाली। पुढचा महत्त्वाचा विषय येतो की इतिहास लेखनाच्या म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण, की आजच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक इतिहास लेखन जे आहे त्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीमधील अत्यंत महत्त्वाचा विचारवंत की ज्याचं एक वाक्य होतं की 100 उंदरांपेक्षा एका सिंहाचं राज्य कधीही श्रेष्ठ असतं आणि असा वॉल्टेअर याने सगळ्यात पहिले असा विचार मांडला की इतिहास लेखनामध्ये मानवाचा सर्वांगीण विचार व्हावा म्हणजे तो इतिहास योग्य प्रकारे मांडता येतो। म्हणून त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात, कारण त्याने त्या पद्धतीने इतिहास लिहिलासुद्धा। त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपण या प्रकरणात अजून अभ्यासणार आहोत, अक्षरवटिका। आता या अक्षरवटिकेमध्ये भाषाशास्त्र, शब्दलेखनाच्या पद्धती किंवा जे काही भाषा म्हणजे जे काही लिखाण करण्याची पद्धत होती या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये केलेला होता आणि त्या लेखनाचा काळ, लेखन लिहिण्यासाठी लागणारा कागद या सगळ्यांचा विचार त्याच्यामध्ये केलेला होता। ह्या प्रकरणामध्ये आपण एकूण 5 फ्रेंच विचारवंत तर 3 जर्मन विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत। आता पुढचं प्रकरण आहे दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हडप्पा आणि मोहेंजोदडो ह्या 2 शहरांचं उत्खनन झाल्यानंतर जे उत्खननात जे काही अवशेष मिळाले तसंच 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने सगळ्यात जास्त जे गुहाचित्र, प्रस्तरे आणि शिलालेख यांचा वापर लिखाणासाठी केलेला होता ते आपल्या इतिहास लेखनाचे म्हणजे प्राचीन इतिहास लेखनाचे फार महत्त्वाचे नमुने आहेत आणि त्या आधारावर आपण बराच अभ्यास करत असतो। पुन्हा प्राचीन इतिहासात जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये रामायण, महाभारत, पुराणे, जैन व बौद्ध धर्मग्रंथ तसेच दुसऱ्या धर्माचे धर्मग्रंथ आणि विदेशातून जे काही प्रवासी भारतात आले त्यांनी केलेलं प्रवास वर्णन। आता त्याच्यानंतरचा काळ म्हणजे साधारण 7व्या शतकामध्ये आपण जर आलो तर बाणभट्ट याने लिहिलेला हर्षचरित मानस हा ग्रंथ। आता या ग्रंथामध्ये इतकं सुंदर लेखन केलेलं आहे की इतिहास कसा लिहिला जावा याचं वर्णन, याची पद्धत या ग्रंथामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळते। तर 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी कल्हण ज्या हा काश्मीरच्या जीवनावरचा ग्रंथ आहे। राजतरंगिणी म्हणजे काय, राजांच्या नद्या, की अगदी रामायण काळापासून तर आजपर्यंत काश्मीरवर जे जे काही शासक होते, जे जे काही राजे होऊन गेले त्यांचा संपूर्ण इतिहास 8 खंडांमध्ये त्यांनी जो लिहिलेला आहे तो राजतरंगिणी हा ग्रंथ। हाही खूप एक इतिहासाचा सखोल असा अभ्यास यातनं आपल्याला म्हणजे लेखनाच्याबद्दल सखोल अशी माहिती आपल्याला यातनं मिळत असते। आता 15व्या शतकामध्ये आपण येऊ, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर। या बाबरने तो उझबेकिस्तान म्हणजे जे आजचं उझबेकिस्तान आहे तिथला होता आणि तिथून तो भारतात आलेला होता। आता भारतात आल्यानंतर पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोधी आणि बाबर याच्यामध्ये झाली होती, त्याच्यात बाबरचा विजय झालेला होता। पण
त्याने केलेल्या लढायांचं वर्णन, त्यानंतर प्रवासादरम्यान त्याला जे शहरं लागले त्या शहरांचं वर्णन खूप सुंदररित्या तुझुकी बाबरी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आता हा बाबर ह्या शब्दाचा अर्थ होतो सिंह, आणि हा इतका पराक्रमी होता की त्या प्रवासादरम्यान ज्या नद्या लागत होत्या त्या नद्या तो स्वतः पोहून पार करत होता. तर अशा प्रकारचं वर्णन ह्या तुझुकी बाबरी या ग्रंथामध्ये आहे. आता आपण येऊ 16व्या शतकामध्ये. आता 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मध्ययुगीन इतिहासाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तांविरुद्ध जो काही संघर्ष केलेला होता, तर त्या शौर्याच्या आणि परंपरेच्या ज्या काही गाथा आहेत त्या लिखाणाचं काम जे बखरींमध्ये झालं, ज्या पद्धतीने झालं त्याला बखर असं म्हणतात. आणि त्या काळात 4 बखरी प्रसिद्ध होत्या. एक सभासदांची बखर, एक भाऊसाहेबांची बखर, एक पानिपतची बखर आणि एक होळकरांची कैफियत. तर त्या माध्यमाने आपल्याला मराठी इतिहासाचे अनेक लेखनाचे पुरावे मिळत असतात. आता 16व्या शतकात इंग्रज भारतात आलेलेच होते. आता त्यांचं राज्यविस्तार हळूहळू वाढलेला होता. पण ज्या पूर्वेकडील विचारवंतांना पश्चिमेकडील विचारवंतांना भारतीय म्हणजे पूर्वेकडील देशांचा विषयी जी कुतूहलता होती, जी उत्सुकता होती, त्या संदर्भात काही ग्रंथ लिहिले गेले. त्याला आपण प्राच्यवादी इतिहास असं म्हणतो. तो मुद्दा पुढे येईलच. पण द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, द हिस्ट्री ऑफ इंडिया, द हिस्ट्री ऑफ मराठाज असे काही ग्रंथ त्यांनी त्या काळामध्ये लिहिले. पण याच दरम्यान भारतीय इतिहासाला आकार देणारं एक व्यक्तिमत्व समोर आलं. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, म्हणजेच वि.का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे 22 खंड असे शीर्षक असलेले एकूण 22 खंड त्यांनी संपादित केलेले होते. आणि त्यामध्ये त्यांचा विचार असा होता की आपला इतिहास आपणच लिहावा. आता 7 जुलै 1910 इतिहास संशोधन मंडळाची त्यांनी स्थापना केली आणि त्या माध्यमातून भारतीय इतिहासाला खूप चांगल्या प्रकारे लेखनाला आकार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता त्याच्या पुढे आपण गेले की 1857चा स्वातंत्र्य समर, जो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला होता. त्या स्वातंत्र्य लढ्याचं 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इतिहासातले खूप चांगले पुरावे किंवा सत्यता आपल्या लक्षात येते. आता पुढे जर आपण आलो तर प्राच्यवादी इतिहास लेखन, जसं मी प्राच्यवादी इतिहासाबद्दल आपल्याला बोलूच की हे इंग्रजांनी लिहिलं होतं. पूर्वेकडील देशांविषयी त्यांना जे आकर्षण होतं त्याबद्दलचं लेखन होतं. त्याच्या पुढे जर आपण अजून आलो तर मग वसाहतवादी इतिहास लेखन. या वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये जे काही युरोपीय देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडातल्या देशांवर राज्य वसाहती निर्माण झालेल्या होत्या त्याबद्दल, खास करून भारतीय इतिहास लेखनामध्ये याचा उल्लेख इंग्रजांनी जे काही लिखाण केलेलं होतं त्यामध्ये काही ज्या संकल्पना होत्या त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. आता पुढचा इतिहास आहे तो मार्क्सवादी इतिहास. याच्यामध्ये भारतातल्या शास्त्रोक्त इतिहासाचे जनक दामोदर कोसंबी यांना मानलं जातं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हा इतिहास मांडलेला आहे. आणि या मार्क्सवादी इतिहासातूनच पुढे जन्म झाला वंचितांच्या इतिहासाचा. वंचितांच्या इतिहासामध्ये आपण मुखपृष्ठावर महात्मा फुलेंची माहिती घेतलेली होती, पण यातले खरे नायक होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. यांनी 2 ग्रंथ लिहिले म्हणजे या बाबतीमध्ये की भारताच्या सांस्कृतिक व राजकीय घडणीमध्ये दलितांचा फार महत्त्वाचा वाटा आहे त्याची भूमिका मांडणारे हू वेअर शूद्राज, की शूद्र कोण होते, आणि द अनटचेबल्स असे ग्रंथ त्यांनी त्या काळामध्ये लिहिले होते. यांनी खूप चांगला आकार त्या काळातल्या शूद्राती जो काही भेदभाव होता त्याला दिलेला आहे. पुढे आपण शेवटच्या टप्प्यात येतो स्त्रीवादी इतिहास लेखन. आता या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये ताराबाई शिंदे, भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि यामध्ये स्त्रियांवर जो काही आपल्या प्रथा परंपरेनुसार अन्याय अत्याचार होत होता त्याबद्दल लिखाण करण्याचं जे काही लिखाण झालं ते स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये विचार मांडलेले आहेत आणि स्त्रियांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्या भूमिकेला वाचा फोडण्याचं काम म्हणजे समस्यांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढे येतं पंडित रमाबाई यांनी लिहिलेलं द हायकास्ट हिंदू वुमन्स. हा एक ग्रंथ त्यावेळेस स्त्रियांच्या संदर्भात लिहिला गेलेला. असं आहे आपलं दुसरं प्रकरण. आता तिसरं प्रकरण म्हणजे उपयोजित इतिहास, की ह्या पाठ्यपुस्तकाचं जे शीर्षक आहे अनुक्रमणिकेचं ते आहे उपयोजित इतिहास. आता इतिहास म्हणजे भूतकाळ, आणि खास करून इतिहासाची व्याख्या आपण जी करतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी किंवा जी म्हणजे आपण जे अभ्यास करतो त्याला आपण इतिहास म्हणत असतो. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय की भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा वर्तमान आणि भविष्याशी
जी नाळ जोडलेली आहे त्याला उपयोजित इतिहास असं म्हणतात. आता बेंगलोरच्या सृष्टी इन्स्टिट्यूटमध्ये एक नवीन विषय आलेला आहे, तो म्हणजे जनांसाठीचा इतिहास. आणि या जनांसाठीच्या इतिहासासंदर्भात हा विषय उदयास येण्याचं कारण काय, की इतिहासासंदर्भात अनेक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे किंवा काही विचारवंतांच्या मनामध्ये आहे. इतिहास हा फक्त इतिहासकारांनीच किंवा इतिहास अभ्यासकांनीच अभ्यासायचा विषय असतो. इतिहास हा अर्थशास्त्राला किंवा अर्थचक्राला गती देऊ शकत नाही. इतिहासातनं कोणत्याही प्रकारचे रोजगार निर्माण होत नाही. पण वर्तमान स्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे. इतिहास हे आपले कान असतात. इतिहासाशिवाय आपलं जीवन अपूर्ण असतं आणि प्रत्येक विषयाला इतिहास असतोच. या सगळ्या संकल्पना स्पष्ट करण्याचं काम इयत्ता 10वीचं इतिहासाचा जो काही उपयोजित इतिहास आहे ते करणार आहे. आणि यामध्ये आपण आता जे काही चित्रपट आले, बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका, पानिपत, हे जे काही चित्रपट आले, त्या पद्मावत, या चित्रपटांना इतिहासाची फार महत्त्वाची पुष्टी होती आणि त्यातून त्यांनी तो एक इतिहास, सत्य इतिहास मनोरंजनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बघा इतिहासातनं किती रोजगार निर्मिती होते. अजूनही पुढच्या प्रकरणांमध्ये आपण ती पाहणार आहोत. आता याच्यामध्ये तिसरं शीर्षक याला आहे पब्लिक हिस्ट्री, म्हणजे ते जनांसाठीचा इतिहास हा त्याचा तिसरा अर्थ होतो. तर अशा 3 शीर्षकांचा आपला इतिहासाचं पुस्तक आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. त्याच्यात सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वारसा या 2 वारसांमध्ये सांस्कृतिकमध्ये अजून 2 प्रकार येतात. मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचा वारसा, की ज्याचा अभ्यास आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, लेण्या किंवा जी काही विद्यापीठ आहेत, नालंदा, तक्षशिला वगैरे असे जे विद्यापीठ आहेत यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर अमूर्त इतिहासामध्ये ज्या काही मौखिक परंपरा असतात, त्याच्यानंतर जे काही आपल्या लोकगीतं असतात किंवा लोकपरंपरा असतात किंवा जे सण उत्सव साजरे करण्याची आपली जी काही पद्धत असते त्याचं वर्णन ह्या अमूर्त इतिहासात आलेलं असतं. तर नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये वनस्पती, प्राणी आणि त्यांच्या परिसंस्था याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर असं आपलं हे तिसरं प्रकरण. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. Please subscribe and click notification bell. Thank you for watching my video.